आता आम्ही आहेत कन्याकुमारीमध्ये. तिथून आपल्याला जायचं आहे इकडे. स्टॅच्यू बघायला आलो तर बाबा उडी हॅलो गाईज, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये. सो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही आहेत कन्याकुमारीमध्ये आणि हा आमच्या ट्रिपचा दिवस आहे. म्हणजे जर ट्रेनमधून पकडला तर तिसरा आणि असा दुसरा. तर आता आम्हाला जायचं विवेकानंद स्टॅच्यू आणि कन्याकुमारी मातेचं मंदिर आहे ते बघायला. तर पहिला तर जातो वरती आणि नाश्ता करून घेतो. आणि याच्या अगोदरचे व्लॉग्स बघितले नसतील तर लवकर जा आणि ते बघा आणि नंतर हा व्लॉग कंटिन्यू करा. सकाळची 6-6:30 वाजलेत आणि सनराईज झालेला आहे. आणि केवढा उजेड, भारी वाडा कन्याकुमारीचा सूर्योदय. ना पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी आहे तर बऱ्याच जणांचा उपवास आहे म्हणून साबुदाण्याची खिचडी आणि ते काही जणांसाठी पोहे आणि कटलेट्स केलेत. सो नाश्ता करतो पटापट आणि मग आम्ही निघतो. तर गाईज, नाश्ता वगैरे करून आम्ही आलो खाली आणि मला थोडंसं असं ताप सारखं वाटायला लागले. तो मैंने गोळी मी खा लिया. आणि आज आहे पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी, तर तुम्हाला त्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आमची दादा वहिनी बघ, याला वहिनी बघ. आमचे पप्पा आणि आया दुसऱ्या रूममध्ये आहेत. सो त्यांना पण आपण नंतर घेऊया आणि ते आपले पॉईंट आहेत ते कवर करायला जाऊया. बघ, आता आम्ही ना रिक्षा केले ते स्टॅच्यूपर्यंत जायला. 20 रुपीज पर सीट आहे. मग आम्ही 5 जण आहेत तर आमची तर आता जातो तिकडे. स्टॅच्यू बघायला आलो तर बाबा एवढी लाईन लागली. त्या साईडला दुसरी आणि या साईडला. आता काहीतरी VIP पासेस आहेत ते घेतो आणि जातो. विवेकानंद स्टॅच्यू जो आहे म्हणजे तिकडे जाण्याची जी एंट्री आहे ती 9 वाजता ओपन होते आणि आता 7:30च वाजलेत आणि 8:30ला कन्फर्म होईल की आज पाऊस आहे तर ओपन होईल का नाही होईल. मग तोपर्यंत आम्ही जे कन्याकुमारी मातेचं मंदिर आहे तर तिथे जातो आणि दर्शन घेऊन येतो. आता तिथे गेल्यावर समजेल का ते पण बंद आहे तर मग झालं, बघून ते येतो काय आहे सीन आहे ना काय नाही. ते बघा, या आम्हाला छत्रीची कमतरता झाली तर तिकडे छत्री घ्यायला लागली. कालपर्यंत काय पाऊस वगैरे नव्हता तर आज बघा थोडा पाऊस झाला. हे काय वाटते, आलो मंदिराच्या परिसरात. अगदी स्टॅच्यूपासून 2 ते 3 मिनिटावर आहे वॉकिंग. पटापट आलो. आणि पाऊस आहे ना पण जरा स्लो झालो नाही तर अजून फास्ट चालू असतो. बघा, एंट्रीला जसे शॉप्स वगैरे आहेत काय मध्ये जाऊया. मंदिरात पण नॉर्मल लाईनला ना थोडी गर्दी आहे म्हणून आम्ही 20 रुपीजचे पासेस होते ते घेतलेत आणि आता पटापट जातो. चलो गँग, चला पटापट या. हो दीदी, चला पटापट. पप्पा आणि दादा पुढे गेले. Few moments later. कन्याकुमारी मातेचं आमचं दर्शन करून झालंय पण मंदिरात म्हणजे काय फोटोज वगैरे अलाउडच नाही आहे. आम्ही तरी पण म्हणजे पाया वगैरे पडून झाल्यात. देवी पण एवढं सुंदर अगदी दिव्याच्या प्रकाशावरच दिसते ती. आणि आम्ही VIP पास घेतले. तर आज नागपंचमी आहे ना, इकडे आम्हाला बरोबर नागाचं दर्शन झाले. ते पण एक साथ एवढं सगळं नाग, श्री नागराजचं नसतं. ते बघा, कन्याकुमारी मातेच्या मंदिराच्या बरोबर मागे हा विवेकानंदाचा स्टॅच्यू आहे. हे इकडे मंदिर आहे आणि इकडे बरोबर हे स्टॅच्यू आहे. ही बघ कशी बसलेत. केला लेके बेटी आहे. हे बघा, तिथून आपल्याला जायचं आहे इकडे. पण आता काय माहिती तिकडचे तिकीट्स वगैरे चालू झालेत का काय कसं काय. तिकडे जाऊया आणि मग कळेल. हा बघा स्टॅच्यू. जायला भेटलं तर नक्की जाऊ, नाही तर इथून तर बघितलंय तसं. तर शक्तिपीठ पण आहे श्रावणी ते आले बघा. ते कन्याकुमारीमध्ये एक शक्तिपीठ आहे. 24वा शक्तिपीठ श्रावणी देवी. तर इथे कोणतं शक्तिपीठ आहे माहिती आहे का, म्हणजे जेव्हा देवीचे म्हणजे शरीराचे भाग झालेले म्हणजे 51 तेव्हा म्हणजे पाठीचं जो कण आहे स्पायनल ते पडलेलं. सो त्याचं आहे इकडे शक्तिपीठ आणि देवीचं नाव आहे श्रावणी. Few moments later. गाईज, समुद्राच्या भरती आले म्हणून इकडे बंद आहे. म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीला युनिटी नाही म्हणजे ती विवेकानंद स्टॅच्यूच्या इकडे जायला जी बोट असते ती. मग त्याच्यामुळे 12 वाजता चालू होणार आहे. आधी तर बोलले 9ला, 12ला पण चालू होईल का नाही माहिती नाही. आता आम्ही इकडूनच बघतो आणि जातो रूमवर. तर इकडून अशा बोट्स वगैरे होत्या जायला पण आता काय जाऊ नाही शकत आम्ही. तिकडे जायचं आपल्याला आणि तो स्टॅच्यू दिसला ना कधीशी तिकडे. पण आता काय
पाणी वाढलाय तर नाही जाऊ शकत. आता बघूया इकडेच काहीतरी बघूया. हे बघा केवढं सुंदरशी नारळावर केले, भारी वाटते ना. बघा इकडे बरीच अशी लाकडाची खेळणी बिलणी आहे. होय तू कोणला काय घ्यायला लागले ग? हे आपल्याला शाळेत शिकवलेलं नाही का हे बनवायला, ते आहे हे बघते का. आतमध्ये पण बरंच मोठं असं दुकान आहे, बघू काय. पण काय न्यायला असं वाटत नाही, फक्त हे नेत्र सुखसाठी बरं आहे. या बघ सगळे लाकडाचे पासून बनवलेले सामान आहे. मीरला मसाला फेमस आहे ते माहिती आहे, पण कन्याकुमारीला पण गरम मसाला भेटते. हे बघा एकदम भरभरके आहे आणि चांगल्यापैकी दिसते. सगळी जण घ्यायला लागली. या बाजूला पण आहे, पण हे काय मला समजलं नाही. Few moments later. आता आम्ही जातो रूमवर, कारण काय आम्हाला स्टॅच्यू तर बघायला गेलो नाही मध्ये, पण लांबूनच बघितला. आणि आता आम्हाला निघायचंय रामेश्वरसाठी. आपण रूमवर जातो आणि पॅकिंग वगैरे करतो. जण तर बॅगा वगैरे घेऊन यायला पण लागले खाली. आम्हाला अजून जाऊन पॅकिंग वगैरे करून निघायचं आहे. चला पटापट जातो वरती, पॅकिंग करतो. आमचं पॅकिंग बिकिंग झालं. आता बॅग घेऊन निघायलाच लागलो रामेश्वरमसाठी. आमची मम्मी आया वगैरे येवायची बाकी आहे. मी निघालेत रामेश्वरमसाठी आणि रस्त्यामध्ये या बघा केवढ्या साऱ्या पवन चक्क्या. मध्ये मध्ये झाडं येतात त्याच्यामुळे दिसत नाही. Few moments later. रामेश्वरम मध्ये पोहोचलेले आहेत आणि ही जी पटरी आहे आणि जो ब्रिज आहे ना तो आम्हाला दिसलाय, पण रात्री पोहोचले त्याच्यामुळे कायच दिसत नाही. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तटाणाया 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 यमुनेचे पाणी माझा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तमिळनाडूमध्ये महाराष्ट्र नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली. हे नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. अरे गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. असं करा. सूर्या संग ईर्षा धरत बेदार बेदार. आली वासुदेवाची स्वारी. गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. जमानात राहिला सुन म्हणे सासूला ओ सासूबाई, तुमचा जमानात राहिला अरे तुमच्या जमान्यात नऊवारी साडी, तुमच्या जमान्यात नऊवारी साडी, सगळी एकदम भारीशी आहे. गोल गोल साडी.
नऊवारी साडी आता चालायची नाही. तुमचा जमाना आता राहिला ना रे सुन म्हणे सासूला हो सासूबा. तुमचा जमाना आता राहिला ना. हात नका लावू माझ्या साडीला हे रेशमाच्या रे गाणी लाल काळ धाग्यानी काका फुल कॉमेडी. कशी दामी साडीला हात नका लावू माझ्या काय चाललंय यांचं? साडीला. माझा गेलाय वरांडोलीला चित सुटलाय वादळी वारा. एक विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी खोल्यावरी. एक विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी. Few moments later. आता मजा मस्ती करीत करीत आम्ही आलो आमच्या हॉटेल. आमचं हॉटेल आहे मागे. आता आम्ही उतरतो आणि मी तुम्हाला हॉटेलमध्ये दाखवतो. हॉटेल हॉटेल क्वीन पॅलेस जे की रामेश्वरममध्ये असं तिथे आम्ही आता स्टेला आहेत. सो चला मध्ये चला आम्ही आमच्या रूममध्ये एंटर झालेले आहेत आणि यो आहे आमचा आजच्या स्टेसाठी रूम. आणि ही आहे मी आणि बघा असो वॉशरूम आणि ते कबड वगैरे आहे. यांचं रामेश्वरमचा स्टे. चला चला आराम करा आता सकाळी 4-3ला जावाचं आहे. 2 हा जेवा आणि पटापट पटापट चला. Few moments later. तर गाईज आता मी फ्रेश वगैरे झालेत आणि आता मला जायचं जेवायला. आणि उद्याला सकाळी आम्हाला खूप लवकर उठायचं आहे बिकॉज ते 22 कुंडांवर आंघोळ करून म्हणजे पहिला समुद्राच्या इकडे आणि त्याच्यानंतर 22 कुंडावर आंघोळ करून आणि मग दर्शनाला जायचं. श्रावण महिना सुरू आहे म्हणजे फुल गर्दी असणार आहे. आणि रामेश्वरम म्हणजे माझं 5वं हे ज्योतिर्लिंग असणार आहे. पहिला 4 झालेली आहेत आणि आता हे 5व्या ज्योतिर्लिंगाचं माझं दर्शन होणार आहे. आणि एक धाम म्हणजे पहिलंच हे माझं धाम असणार आहे. सो मी खूप एक्सायटेड तर आहे पण बघूया आता सकाळी उठल्यावरच कळेल. आणि आज बसमध्ये म्हणजे शेवटी का होईना पण म्हणजे अशी सगळ्या म्हणजे एकमेकांशी ओळख झाली आणि सगळेजण आता ओळखायला लागलेत. तर आता मज्जा आता सुरू झाली. म्हणजे आज तर तुम्ही एक हे बघितलं का बोलू शकतो आपण ट्रायल होता. आता उद्याला आपला पिक्चर असणार आहे. सो तुम्ही नेक्स्ट व्लॉगसाठी वेट करा. तो तर अजून भारी असेल. आय डोंट नो काय असेल आणि काय नाही पण येस मी तर अशीच अपेक्षा करते की खूप ह्याच्यापेक्षा तर क्रेझीच असणार आहे. तर आता आम्ही जातो वरती जेवायला आणि मगच तुम्हाला भेटते. बघा आता जेवणामध्ये डाळ भात आणि वालाची भाजी अजून एक भेंडीची पण भाजी आहे खीर आहे चपाती आणि भजी. आणि तिकडे जेवणाला हॉल आहे आणि सगळेजण तिकडे जेवायला बसले पण हॉल फुल झाला आहे म्हणून आम्ही सगळेजण इथे आले जेवायला. म्हणजे आता हे पण भरेल एवढं आमचं पब्लिक थोडा जास्त आहे ना. आणि आज उपास आहे ना म्हणजे नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार. तर मेन्यू तर आज एकदम सुंदर आहे. आता जेवण खाऊन बघतो कसं आहे ना कसं नाही ते. जेवण तर भारी आहे आणि स्पेशल म्हणजे आज खीर आहे. गोडाचे पदार्थ मला जाम आवडतात. जेवण कसं आहे काय ग कसं आहे जेवण मस्त. Few moments later. तर गाईज आता आम्ही जेवून वगैरे वरती आलेले आहेत. आता जेवण मस्तच होतं आणि त्याच्यानंतर आम्हाला सकाळी आता जायचं आहे रामेश्वरमच्या दर्शनासाठी. आणि आता त्यासाठी आम्ही निघणार आहेत पहाटे 3 वाजता. तर आता झोपायला तर लागेल कारण एवढ्या सकाळी उठायचं आणि आता जवळजवळ 11 वाजायला आलेत. तर आता आम्ही झोपतो आणि या ब्लॉगचा मी एंड करते इकडेच. आणि नेक्स्ट ब्लॉग रामेश्वरमचा आपला असणार आहे. सो तो बघायला तुम्ही वेट करा. आणि आता हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशीच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.